युवा सरपंच शुभम नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धेचा समारोप संपन्न। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। फलटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र आळजापूर येथे युवा सरपंच शुभम नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाने आगळेवेगळे नियोजन ग्रामस्थांना पाहावयास मिळाले। दिवसभर मुंबईसह सातारा जिल्ह्यातील नामवंत महिला भजनी मंडळांनी हजेरी लावून उत्कृष्ट गायन केले। त्याचबरोबर आरोग्य तपासणी, मोफत औषध वाटप, मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे उपक्रम साजरे झाले। महिला भजन मंडळाचा समारोप ज्येष्ठ नेते विलासराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच शुभम नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली समारोप कार्यक्रम बक्षीस वितरण करून समाप्त झाला। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज। मानदेश न्यूज साठी सहसंपादक दिलीप वाघमारे, मानदेश न्यूज आळजापूर। सुंदर असा सन्मान केला जातो सन्माननीय भाऊंचा। उपस्थित पाहिले ते गीता निधान देखिले, आता स्वप्नच हे तुकिले, हे स्वप्नवत बोलतोय पण स्वप्नच हे तुकिले तुलनेत साच्यासारखे। त्याला कारण आहे आधी वैयक्तिक माझ्या वतीने त्यांना 100 पारितोषिक मी देत आहे। आपल्या या आहे आणि मी राहायला मुंबईत। मी गेले 7 वर्षापासून गाण्याचा रियाज करते आणि माझे गुरु म्हणजे ज्यांनी माझा आवाज एवढा चांगला केला आणि माझ्या मेहनत केली ते म्हणजे गणेश महाराज गावडे यांनी मला गाणं शिकवलं आणि त्यांच्यामुळे मी आज इथे आहे। त्यांच्यामुळे माझा ही तयारी झाली आणि आज माझा पुतण्या शुभम नलावडे याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। त्यापैकी हा भजन सोहळा माझे वडील नामदेव खंडोबा नलावडे आणि माझी आई शकुंतला नामदेव नलावडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य अशा भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले महाराज जाधव महाराज तसेच सर्वच जे या ठिकाणी परीक्षक नेमले होते ते सर्व परीक्षक, या गावातील ग्रामस्थ, हजर असणारे सर्व भजनी मंडळे आणि या ठिकाणी सेवा देणारे आमचे स्वयंसेवक, या गावातील तरुण मित्र मंडळ, या सर्वांनीच या ठिकाणी अतिशय योग्य प्रकारे असं कामकाज केलं आणि भजन मंडळांनी, परीक्षकांनी सकाळपासून अतिशय चांगले परिश्रम घेतले। भजन मंडळांनी सुद्धा मला थोडा वेळ मिळाला नाही कारण आमचा मुलगा बाहेर गेलेला आहे, त्यामुळे डिरोन मला थांबावं लागलं 2 वाजेपर्यंत, परंतु मी थोडं परीक्षण केलं आणि या परीक्षणामध्ये मला अतिशय आनंद झाला। बऱ्याच त्यात महिलांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी भजनाचं केलेलं आहे आणि त्याचं मला अतिशय कौतुक वाटलं। आमच्या गावची मुलगी, हिचं मी कधीच असं भजन ऐकलं नव्हतं, म्हणून महाराजांना एक विनंती केली की बाराचं जे शेवटचं भजन आहे ते तिच्याकडून करून घेऊ आपण। आणि मी खरोखर आज तिचं भजन ऐकलं, अतिशय या ठिकाणी मला समाधान वाटलं। असंच यापुढे आपण करत राहा, काही सपोर्ट लागला तर आपल्या संत कृपा उद्योग सभागृह तुला मिळेल हीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। आणि सर्व भजनी मंडळाला आणि ग्रामस्थांना आणि ज्या महिला मंडळी आहेत विशेषतः मी महाराजांना तेच विचारलं